या लोकांची तयारी अगदी 4 महिन्यापासून चालू होती. त्या तयारीचा भाग मी होऊ शकले नाही. त्याचं थोडंसं दुःख आहे. एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. पण गेल्या आठवड्यापासून जी एक्साइटमेंट माझ्या मनामध्ये होती ती कदाचित मी पुरेपूर व्यक्त नाही करू शकले. खूप खूप मनापासून धन्यवाद कमिटी मेंबर्सचं. हा योग तुम्ही जुळून आणलात. असा आनंद एवढी मी कधीच हसली नाही गेल्या 15 वर्षात लग्न झाल्यापासून. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. बऱ्याच वर्षांनी माझं इंट्रोडक्शन माहेरच्या आडनावाने झालं. दॅट मेक्स म्हणजे तो माझ्यासाठी खूप फरक आहे त्या गोष्टींमध्ये. सो धन्यवाद. आणि तुमच्याविषयी काय बोलू, आयुष्यात आता जे आहे ते फक्त तुमच्यामुळे. तुमच्याशिवाय काहीच नव्हतं. फक्त. आणि दुसरी एक गोष्ट, आज नवरात्रीची 7वी माळ आहे. सो इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक दुर्गेचा मनापासून सन्मान. अत्यंत सुंदर दिवसांमध्ये आपण हे गेट टुगेदर करतोय. दैवी योग म्हणावा लागेल याला, बरोबर. सो शाळेविषयी, शाळा म्हणली की मला पहिल्यांदा तिथून इथे येताना सुद्धा मला पोटामध्ये एक गोळा आला होता. जेव्हा आपली परीक्षा व्हायची साधारणतः दुसऱ्या आठवड्यात बाई पेपरचे गठ्ठे घेऊन वर्गात यायची. सेम गोळा मला आज आलेला माझ्या पोटामध्ये की आता मी काय बोलणार आहे. आतापर्यंत बऱ्याच व्यासपीठांवर बोलण्याची संधी मिळाली, पण हे वेगळं आहे. ओके. सो शाळेने आमच्या आयुष्यात काय केलं सगळ्यांना माहिती आहे. आवटी फॅमिली म्हणजे प्राऊड नाही आहे, पण वडील खूप लवकर गेले. मला चेहरा नाही आठवत त्यांचा. आई 26 वर्षांची होती आणि आम्ही 4 मुलं. आमचं नातेवाईक नाही, कोणीच नाही. आमचं जग शाळेतल्या बाई, आमची आई, आमचं शिक्षण आणि शिक्षण देणारे शिक्षक, याच्या पलीकडे आम्हाला काहीच नव्हतं. जेव्हा शाळेत सोडायला पण आई कधी यायची नाही. कोणाची तरी आई असायची आणि त्याच्या मागे 7-8 पोरं मिळून आम्ही चालत यायचो. त्यावेळेला आयांमध्ये गॉसिपिंग व्हायचं, मुलांमध्ये पण गॉसिपिंग व्हायचं. तेवढाच मोड ऑफ इन्फॉर्मेशन ट्रान्सफर जो आपण म्हणतो, आता जो सोशल मीडियाने त्याचा हे घेतलेला आहे, ते तेव्हा तेवढंच होतं. पण ते बेस्ट होतं. प्रत्येकाची कंप्लेंट व्यवस्थित मार्गाने पोहोचायची. आणि डब्यात काय आणलेलं आहे, आज बाईंनी काय घातलेलं होतं, आज बाई वेणी कशी हलवत होत्या, आज बाईंचे एक्सप्रेशन्स कसे होते. मी तर लिटरली आठवले मॅडम जेव्हा आम्हाला इंग्लिश शिकवायच्या, त्यांच्या उच्चार शुद्धतेवर त्यांनी एवढं स्ट्रेस द्यायच्या. त्या मी घरी आरशासमोर उभं राहून बऱ्यापैकी प्रॅक्टिस करायची त्याची. त्यांचं किंवा म्हणजे प्रत्येक मॅडम, प्रत्येक बाई, तुमचे प्रत्येकाचे एक गुण होते ते घेण्यासारखे होते. प्रेम, शिस्त याचं परफेक्ट कॉम्बिनेशन होतं त्यावेळेला, जे आम्ही अनुभवलं. ओके. आता जेव्हा आम्ही चौघही, आई आम्हाला एकच सांगायची, जर आपण शिकलो नाही ना तर आपण कुणाच्या तरी हाताखाली धुना भांड्याची कामं करू. खोटं नाही बोलत आहे. अत्यंत गरिबीची परिस्थिती होती. पण शिक्षणाने असं म्हणतात कशाचंही सोंग आणता येतं, पण पैशाचं नाही आणता येत. पण शिक्षणाने आम्हाला मदत केली की आम्ही या समाजामध्ये पाय घट्ट रोवून उभं राहू. आज मोठ्या बहिणीची स्वतःची कंपनी आहे. छोटी बहीण मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहे. दादा मंत्रालयात आहे. मी पण करते बऱ्यापैकी. सो या शाळेमुळे झालं. सुरुवात इथून झाली. शिशुवर्ग बालवर्गामध्ये आचार्य मॅडमनी ॲडमिशन घेतलं. ऑफकोर्स मी 4था अपत्य होते. मी नेहमी फी भरली. त्या उंदरांची खोलीची मला फार भीती होती. मला असं, मी कधी एका जागेवर बसायची नाही. माझी छोटी मुलगी पण तशीच आहे. सेम कंप्लेंट्स येतात. सो मला ती भीती नेहमी दाखवली जायची. जाताना दादाकडे जाताना गाडी इथे थांबवायची. मी नवऱ्याला दाखवलं, सासूबाईंना दाखवलं की माझी शाळा आहे. याचं महत्त्व माझ्या मनामध्ये काय ते मला माहिती आहे. जेव्हा मुलीला पहिल्यांदा ॲडमिशन घेतलं शाळेमध्ये आणि तिचं इंट्रोडक्शन झालं शाळेमध्ये, त्यावेळेला शाळेची जी आठवण आली, प्रत्येक बाईंचा चेहरा जो डोळ्यासमोरून गेला, तो अनुभव विलक्षण होता. माझ्या स्वतःसाठीचा अनुभव विलक्षण होता. आज आम्ही इंटरव्ह्यूज घेतो, कॅम्पस घ्यायला जातो बऱ्याच कॉलेजेसमध्ये वगैरे. त्यावेळेला CVs जेव्हा लोकांचे चाळते मी, कुणी अंबरनाथ बदलापूर दिसला ना, तुम्ही साईडला ठेवते. त्याच्याशी थोडी पार्शियल होते. त्यांच्याशी 2 मिनिटं एक्स्ट्रा बोलते. कोणत्या शाळेतून शिकला, कुठे राहतो, कोणत्या बाई होत्या, जर मराठी मीडियममधला नसेल तर कुठल्या एरियात राहतो.
आता आपल्या वेळेला कसं असायचं की 2 विभाग होते अंबरनाथचे. त्या साईडची मुलं भगिनी मंडळाला जायची, या साईडची मुलं विद्याविहारला यायची आणि नंतर आपण कानसी महात्मा गांधीला एकत्र जायचो. तिथले पण शिक्षण विलक्षण होते. तिथले अनुभव अजून सुंदर होते, कारण या अनुभवांना म्हणजे यावेळेला आपल्याला काही कळत नव्हतं जास्त. आपण आपलं फ्युचर, माझं भविष्य कसं असेल, आपण त्याच्याविषयी जास्त विचार केलेला नव्हता. नंतर ते हळूहळू शेप घ्यायला लागलं. पण एवढंच म्हणेल की शिक्षण घेणं म्हणजे हा खूप अवघड टास्क आहे. जेव्हा मी 3 भूमिकांमधून गेले, विद्यार्थी म्हणून आणि नंतर 12वी नंतर घरात एक रूल होता, स्वतः कमवा स्वतः शिका. 12वी नंतर जवळजवळ 10 वर्ष क्लास घेतले. ओके, त्याच्यानंतर ठाण्यात गेल्यानंतर संस्कृत शिकवायला सुरुवात केली, मुलीच्या शाळेत गेले. सो विद्यार्थी, शिक्षक आणि पालक अशा 3 भूमिकांमध्ये जेव्हा मी स्वतःला बसून बघितलं ना, त्यावेळेला तेव्हा जे मला काही प्रश्न पडले होते, अरे असं का झालं असेल, त्याची थोडी थोडी उत्तरं मला मिळायला आता सुरुवात झाली. सो आता मनात सगळ्या शंका कुशंका सगळंच मिटलेलं आहे आणि आता आपण सगळेजण 40च्या टप्प्यावर आहोत. ओके, मॅडम म्हणतात की मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे. ऑफकोर्स दिलंच पाहिजे. इंग्रजी ही व्यवहाराची भाषा आहे हे आपण विसरत चाललो आहे. आपल्याला इंग्रजीच आपली मातृभाषा वाटायला लागली. हे सगळ्यांच्या घरात आहे, मी त्याला अपवाद नाही. ओके, कारण बऱ्याच ठिकाणी मोठ्या शहरांमध्ये मराठी शाळाच मॅडम तेवढ्या सुंदर नाही राहिलेल्या. ही शाळा त्याला अपवाद आहे असं म्हणायला पाहिजे. जिथे शिक्षक हे फक्त शिक्षक नसतात, ते फॅमिली मेंबर असतात. असं नाही होत मुंबईमध्ये. सो एक करू शकतो जे आमची आई लहानपणापासून करायची आमच्यासाठी. ती 6वी शिकलेली फक्त. प्रत्येक दिवशी ती काय करायची, रामायण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरचे जे काही पुस्तकं आहेत त्याच्यातले छोटे छोटे भाग आम्हाला वाचून दाखवायचे. आम्हाला म्हणायचे तुम्ही तुमची कामं करा, मी फक्त वाचते, कानावर पडलं तर ते तुमच्या का, तर ह्याच्यातलं कुठलं तरी एक वाक्य न जाणो तुम्हाला तुमच्या प्रगतीसाठी थोडाफार हातभार लावेल. शिस्त सगळ्यांनी लावली. मला जोशीबाईंचं आठवतंय, एकदा गणिताचं सूत्र चुकलं होतं. मी ओणवी उभे होते आणि माझ्या इथे पट्टी होती. ती पट्टी हल्ली ना ओटी, मी कल्पनाला बोलवणार आहे शाळेत. सो मोर दॅन प्रतिभा ओटी माझी ओळख होती कल्पना आणि शकुंतलेची लहान भाऊ. खूप अभिमान आहे मला या गोष्टीचा. सो मला एवढंच म्हणायचं आहे की आत्ता पूर्वी कसं होतं, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी ही त्रिसूत्री होती. आता या त्रिसूत्रीच्या प्रत्येक भरभरून बोला, भरपूर बोला, त्याच्याविषयी लाज वाटून घेऊ नका. मॉलमध्ये फिरताना, बाहेर जाताना त्यांना गोष्टींचं, साध्या साध्या गोष्टींची ओळख मराठीतून करून द्या. त्याच्याविषयी कुठली लाज बाळगू नका. आणि हे कमीपणाचं बिलकुल नाही. माझा नवरा जवळजवळ 5-5.5 वर्ष युरोपमध्ये होता. मी पण गेले होते 2 महिने. पण आम्ही तिथे सुद्धा दोन्ही मुलींशी मराठीतच बोलायचो आणि ते आमचं मराठी बोलणं ऐकून बऱ्याचशा लेडीज आम्हाला येऊन जॉईन व्हायचं. अरे तुम्ही मुंबईतून आहात, तुम्ही महाराष्ट्रातून आहात. सो मराठी ही राजभाषा आहे, मराठी ही आपली मातृभाषा आहे. होऊन आले इथे. मी बायकोला म्हटलं कलर करायचा विचार करतोय. बायको म्हणाली वांग्याची भाजी खाणार आहेस की कोबीची? तर मी म्हटलं नाही करत. इकडून हात फिरवायचा. बरं, आता असं इथे बघितल्यावरती असं वाटतंय तरुण मंडळी इकडे आहेत सगळी, नाही का? दादा मॅडम, प्रभुदेसाई मॅडम, महातेकर मॅडम, त्यावेळेला आम्ही 7वीत असतानाचा चेहरा अजूनही आठवतो आणि त्या तशाच दिसतायत आम्हाला. आणि तुम्ही तशाच राहा, तुम्ही सदैव तशाच राहा. आम्ही म्हणतो की आमचं आयुष्य तुम्हाला लागू दे. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. त्याचं कारण असं सांगतो की गुरु टिकला पाहिजे. एक छोटासा संदर्भ देतो की कुठल्या तरी मठामध्ये एक शिक्षण चालू असतं आणि ते ऋषी जे असतात ते आपल्या शिष्यांना विचारतात गुरु श्रेष्ठ की देव श्रेष्ठ? तर बरेच जण सगळेजण म्हणतात की देव श्रेष्ठ. त्यातला एक विद्यार्थी उठतो आणि म्हणतो की गुरु श्रेष्ठ. तर ते विचारतात का? तो म्हणतात तुम्ही तपश्चर्या केली तर तुम्हाला देव प्रसन्न होईलही, तर तुम्हाला वर पण देईल तुम्ही जो मागाल तो.
पण जेव्हा एखादा गुरु प्रसन्न होतो ना, तो गुरु तुम्हाला त्याचं गुरु पण बहाल करून टाकतो. देव तुम्हाला त्याचा देव पण देणार नाही. म्हणजे इथून जे काही आम्ही आजच्या आयुष्यामध्ये जे काही आता काही जण खूप जण सक्सेस मध्ये आहेत, काही जण मधल्या वाटेवरती आहेत, काही जण अजूनही स्ट्रगल मध्ये आहेत, पण आम्ही जे काही चांगले आहोत, जे काही घडलो ते इथल्या या कारणामुळे, आणि जे काही बिघडलो असू ते आमच्या मस्तीमुळे. बरं, त्यानंतर प्रभुदेसाई मॅडमची कळकळ बघितलं का तुम्ही, की तुम्ही मराठी शाळेमध्ये शिकवा. मॅडम, आम्ही या म्हणजे हे जे काही गोंधळ होता ना की इंग्लिश मिडियमचा, त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा भरडले गेलो. इच्छा असताना सुद्धा तुम्ही म्हणाला तसं आईचा हट्ट, पण आम्ही कळत नव्हतं आम्हाला की काय करायचं. बायको पुढे काही बोलता येत नाही. बरं, मग तसं जर आपल्या ती मनात सहज आहे अजूनही की माझा मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये जातो, मराठी माध्यमात का नाही जात. माझ्या मुलाला हे सगळे चेहरे माहिती आहेत. अमित कदम माहिती आहे, गणेश गवळी माहिती आहे, विनय जोशी माहिती आहे, दातार मॅडम माहिती आहेत, आठवले मॅडम माहिती आहेत. का माहिती आहे? कारण की मग ते आपण नाही करू शकलो, ती सहज मनात आहे, तर मग मी काय करू शकतो? तर मी करू शकतो, मी माझ्या मुलाला मनाचे श्लोक शिकवू शकतो, रामरक्षा शिकवू शकतो, सगळं. म्हणजे आजही माझा मुलगा 10 वर्षांचा आहे, त्याचा बोलताना श होत नाही, श होत नाही. आणि तुम्ही काळभैरवाष्टक वाचलं असेल, त्यातलं विनिक म्हणून मनोज्ञ हे मग किंकिणीला सत्काटी म्हणताना त्याची जी अडखळत नाही, त्याचं कारण तो वारसा माझ्याकडनं त्याला गेला आणि मला इथनं आलेला. मग आम्ही हे कसे फेडायचे? आम्ही इथे बसलेला प्रत्येक जण आज कर्जबाजारी असेलही, सगळेच जण असतात, प्रत्येक जण आहे, पण हे एकमेव कर्ज, हे एकमेव ऋण आहे जे आम्ही कधीच वाटत नाही की त्याच्यातून आम्ही उतरलो करू. तर मग आम्ही यासाठी काय करू शकतो, तर जेवढं करता येईल मराठी माध्यमातून. मी प्रत्येक जणांना माझे मेसेजेस बघाल की प्रत्येक मेसेजेस माझा मराठीमध्ये असतो. मग माझ्यापासून मी काय करू शकतो त्याची ही सुरुवात, म्हणजे ते नाही करू शकलो तर किमान एवढं तरी नाही, अगदी मराठी शुद्ध मराठी. तिला तर नेहमी म्हणत असतो तुला मी कीबोर्ड दे पाठवतो म्हणून. बरं, हा जो सुवर्ण क्षण आहे तो आम्हाला दिल्याबद्दल आमचे जे कमिटी मेंबर्स आहेत, सोपं नाहीये या सगळ्या गोष्टी घडवून आणणं. आम्ही एका क्लिकवरती 1000 रुपये 2000 रुपये पाठवून दिले, आमचं कर्तव्य आहे. पण चेहरा बघितल्यानंतर जेव्हा आम्ही हात हस्तांदोलन करून जेव्हा एकमेकांना मिठी मारली ना, तो ओलावा अजूनही कायम आहे आणि तो ओलावा कायम स्वरूपी टिकवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करतो. बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या पण वेळेची कमतरता आहे. आणि तर अभिनव मिश्रांनी सांगितलेला जोगही अजून आम्हाला आठवतो, इयत्ता 7वीत असताना. त्याला नाही आठवत आहे. नाही जोक सांगत. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की काही जण अजूनही स्ट्रगल करतोय मॅडम. झालेल्या चुका आयुष्यात मान्य करायच्या असतात माणसाने. मी मगाशी म्हटलं आम्ही जर घडलो असू तर तुमच्यामुळे, आणि जर बिघडले असू तर आम्ही स्वतःच्या कर्मांमुळे बिघडलेलो आहोत. पण आजही या प्रत्येक प्रसंगाला निधड्याच्या हातून सामोरं जाऊन प्रतिभा म्हणाली तशी की आम्ही आजही पाय रोवून उभे आहोत, अजूनही लढत राहू. आणि त्याचं ऋण आम्ही ती जी एनर्जी आहे ना, किंवा ते जे मूळ आहे ना आमचा घट्ट करणारा, ते ह्या शाळेपासून सुरू होतं. या शाळेवर अनवाणी चालताना या लाद्यांचा झालेला स्पर्श सुद्धा आम्हाला घाईवरून सोडतो की येताना वेड्यासारख्या भिंतीला हात लावत आलो आम्ही, पाया पडत आलो. तो चपलांचा स्टँड, आता मी मगाशी वॉशरूमला गेलो, ते छोटं वाटायला लागलं, तेव्हा आम्ही 10 जण एकत्र अरे एकदा मगाशी तो व्हिडिओ कॉल बघितला तुम्ही अजिंक्य विस्पुतेचा, तो भांडलेला तुम्हाला जागा मिळत नाही म्हणून. तर या आणि अशा अनेक गोष्टी आहेत. आज खूप बरं वाटतंय, खूप म्हणजे आयुष्याचं असं काय बोलू आणि काय नको असं झालेलं आहे. खूप सारे धन्यवाद तुम्हाला, कमिटी मेंबर्सला, सर्वांना, तुम्हाला सुद्धा की तुम्ही हा योग जुळून आणलात.
आम्ही इयत्ता 7वी सोडल्यानंतरची जी एनर्जी होती, जे काय आम्ही साठवून तुम्ही दिलेली शिदोरी जी होती ती आजपर्यंत टिकली. आणि आज इथे जी एनर्जी आम्ही घेऊन जाणार आहोत ना, ते आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत टिकवायची. आणि आम्ही तो सतत नेहमी प्रयत्न करत राहू. कणा कविता आठवते कोणाला? नाही, त्यातल्या शेवटच्या ज्या 4 ओळी आहेत ना, त्या गंगामाई पाहुणी आली गेली गरट्यात राहून, माहेरवाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला, पैसे नकोत मॅडम, पण जरा एकटेपणा वाटला. आणि आजही तो एकटेपणा कुठे ना कुठे प्रत्येकाच्या मनात आहे. तो आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. आणि शेवटचं सगळ्यात महत्वाचं वाक्य मॅडम, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून. आता हा असा कार्यक्रम का केला? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या शास्त्राने जेव्हा आपल्याला जन्माला येतो, बालपणी जेव्हा आपल्याला शाळेत घातले मुलांना, तेव्हा पहिला श्लोक हा शिकला जातो. हा श्लोक ऐकतो, गुरुजींकडून ज्ञान घेतो, मोठे होतो, उंच आकाशात भरारी पण घेतो. पण त्या गुरूंना आपण कधीच विसरत नाही. पण आपण त्यांना कधी सांगतही नाही की आपण आपलं तुम्हाला विसरलो नाही. हे सांगत प्रत्येक विद्यार्थ्याला नक्कीच वाटत असते की मी इतका आकाशात आज उडतोय, आणि फक्त त्या गुरूंमुळेच. गुरु आपल्याला भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये 3 प्रकारचे मिळतात, जे खूप बालपणी, जे बालवर्गाला वगैरे शिकवतात, त्यानंतर 1ली ते 10वी पर्यंत, त्यानंतर ग्रॅज्युएशन. पण सर्वात जास्त मला तरी असं वाटतं, जे पाया भक्कम करतात ते आपले सदैव स्मरणात राहतात. जसे कळसाच्या शिखराला आपण वंदन करूनच पुढे जातो, पण मी तर म्हणे नमस्कार करावा त्या लहानपणीच्याच गुरूंना. तेच आपला पाया भक्कम करतात. जुनी शाळा हे नेमके काय असते? ते म्हणजे बालपणीचा किशोरवयात भरारी घेण्याच्या काळात अलौकिक शक्ती देणारे एक स्थान असते. हे स्थान आमच्या सर्वांसाठी तरी विद्याविहार प्राथमिक शाळा हेच आहे. बघा, जेव्हा आपण पंतप्रधान, आमदार, निवृत्त होतात, तेव्हा आपण म्हणतो माझी आमदार, माझी पंतप्रधान. पण शिक्षक हा एकच असा शब्द आहे आपण ज्याला कधी शेवटपर्यंत माझे शिक्षक असेच म्हणत आलो. कुठेही भेटलो तरी आपण रिटायर्ड शिक्षक असे कधीच म्हणत नाही. त्यांचे स्थान नेहमी विद्यार्थ्यांच्या हृदयात असते. इथे उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षकांनी आम्हाला घडवले आहे. उपस्थित सर्व शिक्षकांचे आम्ही ऋण व्यक्त करतो. कधीही मला काही अडचण आली तर आपल्या गुरुजनांकडून नेहमी मार्गदर्शन मिळू शकेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते, आणि सर्व गुरुजनांचे आणि मित्रपरिवारांचे आभार व्यक्त करते. थँक्यू. इथे उपस्थित सर्व गुरुजनांना माझा सादर प्रणाम, आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे आणि स्पेशल कमिटी मेंबर्सचे मी धन्यवाद देते की आज हा दिवस तुमच्या सगळ्यांमध्ये बघायला मिळाला. कारण खूप एक्साइटमेंट होती जेव्हापासून ग्रुप सुरू झाला. तर मी माझी एक छोटीशी कविता आहे ती सादर करू इच्छिते. आपली शाळा. 28 सप्टेंबर आपला रियुनियन आज. 95 बॅचच्या मुलांनी केलाय भारी साज. लहानपण गेले, होत होतो आपण कुमार. आज आठवा बरे कोणी कोणी खाल्लाय आपल्या बाईंच्या हातचा मार. झाले सगळ्यांचे तेवढेच लाड, आपली शाळा जणू शहाळ्याचे झाड. वयाच्या या वळणावर काहीतरी सांगून गेले मन. फेडू कसे ते ऋण एकत्र होऊन आपण सगळेजण. अचानक भयानक आला मित्रमैत्रिणींचा फोन. लागले सगळे तयारीला महिन्यांपासून 2. पैशाची जमवाजमव, वेळेची तरतूद. कोणी नाशिक, पुणे, नागपूर, कुठून कुठून येण्याची लागली करतूद. व्हावी आपल्या सर्वांची भेट, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी थेट. जुन्या आठवणींना देता उजाळा. लेक्चर आठवलं म्हातेकर मॅडमचा मराठमोळा. आयुष्याची गणित सोडता सोडता उत्तर मिळे न मिळे, पण आजही दातार मॅडमची गणित पद्धत सर्वांना कळे. किती आठवावे जुने किस्से, मजा मस्ती.
पण दररोज वर्गात बाईंनी अभ्यास तपासण्याची नेहमीच राहायची धास्ती. हो, आज उद्या येतील अडचणी आणि अनुभव, पण पाठी नाही राहणार कोरी. कारण आपल्या ह्या आदर्श शाळेने दिली आहे उत्तम ज्ञानाची शिदोरी. उत्तम ज्ञानाची शिदोरी. धन्यवाद. कराडचा मूळ गाव सांगली, बत्तीस शहराला जिथे नागपंचमी फेमस आहे. पण आम्ही आमच्या अण्णा म्हणजे आजोबापासून आम्ही सगळे अंबरनाथला साई गाव. तर आमचे काका आत्या सगळे विद्याविहार आणि महात्मा गांधीमध्ये शिकलेले आहेत. यात्राबाईंना आठवत असतील, विजय शेळके, अरुण शेळके, सुमन देवकर, सुमन शेळके सगळे त्यांचे विद्यार्थी आहेत. आणि त्यामुळे आम्हाला तो लढा लागलेलाच होता पहिल्यापासून. आणि दामलेबाईंकडे आम्ही जायचो तर मे महिन्यामध्ये खास 15-20 दिवस त्यांच्याकडे आम्ही असायचो आणि ते कैरीचं पन्ह आम्हाला पिऊ करायचे आणि खास त्या पन्ह पिण्यासाठी आम्ही जायचो. त्यामुळे आणि तसं आता सदस्य मॅडम म्हणाल्या की मराठीमध्ये शिक्षण व्हावं, तर दामलेबाई कायम म्हणायच्या की भांडण करा, शिक्षण करा आणि प्रेम करा मातृभाषेमध्ये. त्याच्यामुळे मी याच वर्षी निर्णय घेतला की माझ्या मुलीला मी CBSE मधनं काढून स्टेट बोर्डामध्ये टाकलं. आणि त्याचं कारण काय होतं म्हणजे आत्ता मला जाणवलं होतं की खरोखर तो निर्णय किती बरोबर होता. लास्ट इयर तिला मॅथ्समध्ये 80 आउट ऑफ फक्त 5 मार्क पडले होते. मी शॉक झालो. म्हटलं तुझा बाबा मॅथ्समध्ये प्रावीण्यमध्ये ऑलिम्पियाडमध्ये एक्झाम दिलेला आणि तू असे मार्क आणतेस. आणि फाईल शो प्रोग्राम असतो CBSE स्कूलला. तर फाईल शोला मी गेलो, फक्त एकच पेज ते सॉल्व्ह केलं होतं, बाकी पेज ब्लँक. मी म्हटलं हे काय आहे. ती म्हटली बाबा मला त्याला विचार करायला वेळ लागतो. म्हटलं हिचं काय ते गडबड आहे, म्हणजे इंग्लिशला समजत नाही. आणि या वर्षी जेव्हा मराठी शाळेत स्विच केलं तिला मराठी, इंग्लिश, EVS म्हणजे ते आपलं सायन्स असतं, सोशल सायन्स, त्याच्यामध्ये आउट ऑफ द मार्क आहे. म्हणजे तो मला एकदम चेंज कळला की मराठी भाषेचं काय महत्त्व असतं. आणि लकीली तिथे नागपूरला लखोटिया बोराला म्हणून स्कूल आहे, छान शिक्षण आहे मराठीमधलं. पण त्यामध्ये निर्णय घेतला, फार रिसर्च करून घेतला होता मी. आता सध्या अभ्यास लावलेला आहे की मॅथ्समध्ये अजून तिने प्रोग्रेस करावी म्हणून. तर थोडक्यात माझं मनोगत व्यक्त केलं मी जे आता काय अचीव करत आहे सध्या, म्हणजे माझी पहिली सॅलरी होती फक्त 7,000 रुपये. माधवबागमध्येच होती पहिली सॅलरी. फार म्हणजे इकडनं मी ठाण्याला जायचो, जांभळ नाक्याला, कधी कधी घोडबंदर रोडला पण जायचो. तिथं आत्ता पण ट्रॅफिकची तीच बोंब आहे, तेव्हा पण तीच बोंब होती की ट्रॅफिकमध्ये जाऊनच 1-1 तास पूर्ण. म्हणजे 7ला निघायला लागायचं, तेव्हा 9ला पोचायचं आणि संध्याकाळी 8-10 वाजता वगैरे यायचं. आणि सांगावंसं वाटतं माझं प्रेमविवाह आहे, मॅरेज आहे. माझी बायको पण डॉक्टर आहे, पण मी सांगली कॉलेजला शिकलो आणि माझी बायको नांदेडला शिकली. फार मोठी स्टोरी, प्रत्येका सांगेन नंतर मी वाटतं. हां भेटली. आमचा युवा महोत्सव होता आयुर्वेदिक कॉलेजचा. ह्यांना माहिती असेल मॅडमना की MUHS मध्ये स्पंदन असतं, तर स्पंदनमध्ये आमची भेट झाली आणि तिथनं आमची स्पंदनं जुळली. आणि आमच्या स्पंदनाच्या वेलीवर 2 फुलं आहेत. तर कविता अशी नाही मी सादर करणार आहे, पण मी गाणं सादर करतोय. आपल्या जुन्या आठवणी असतात त्याच्यावरती. मी कराओके लावतोय आणि बोल फक्त बोलेन. थोडा आवाज माझा विभद्र आहे, थोडा सहन करून घ्या. जरा कोटी खाऊन खाऊन जरा आवाज सुधारवला आहे, कारण गाणं सादर करायचं होतं म्हणून. हा मी माझ्या पेशंटसाठी सुद्धा गातो, पेशंटला मोटिवेशन देण्यासाठी. कारण जे पेशंट माझ्याकडे येतात कार्डियकचे, ते फार त्रस्त असतात, त्यांच्यासाठी मी खास गाणं गातो. हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है. आने वाला पल जाने वाला है. हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है.
जेव्हा कधी आपण निराश होऊ तर हे पुढचं कडवं त्यांच्यासाठी आहे. एक बार यूं मिली मासूम सी कली, एक बार यूं मिली मासूम सी कली, हो खिलते हुए कहा खुशबाश में चली, देखा तो यही है ढूंढा तो नहीं है, पर जो ये जाने वाला है, ओ आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये आने वाला है, एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं, एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं, वह दास्तां मिली लम्हा कहीं नहीं, थोड़ा सा हंसा के थोड़ा सा रुला के, पल ये भी जाने वाला है, ओ आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये आने वाला है, ओ मैं भी आज जाने वाला हूँ. धन्यवाद धन्यवाद, तुम्ही मला सहन केलं. आणि आत्ताचे शिक्षक मनापासून धन्यवाद, तुम्ही आज इथे आलात. आणि माझे सर्व सहकारी म्हणेल किंवा विद्यार्थी मित्र म्हणेल, मैत्रिणी आता लेडीज आहेत. इथे कार्यक्रमाला येताना बायकोने आवर्जून सांगितलं गरिबी आहे, त्यामुळे कार्यक्रम टायमात आवरून घरी यायचं. याला म्हणतात बायकोवाद, जो तुम्हाला सासरवाद असतो. ओके, मी जास्त वेळ घेणार नाही, बिकॉज सर्वांनाही भूक लागलेली आहे. शिक्षक, तुमचा मान ठेवून आणि आमचा मान ठेवून तुम्ही आज इथे आलात, त्यासाठी मनपूर्वक आभार. असं काही ठरवलं नव्हतं, पण अचानक म्हटलं तर सर्वजण बोलतात म्हणून मी पण 2 शब्द बोलतो. मराठी शाळा आज जसं सर्वांनी म्हटलं ते इंग्लिश शाळेच्या पुढ्यामध्ये आम्ही भरकटत चाललो आहोत. आम्ही त्याचा भाग आहोत, आम्ही त्याला अपवाद नाही आहोत. त्याला कारणही आम्हीच आहोत, बिकॉज समाज ज्याप्रमाणे चाललाय, जर त्याच्या सोबत नाही गेलो तर कुठेतरी पुढच्या पिढीला त्रास होऊ शकतो. बट जो पाया आहे, जो आमच्यासाठी रोवला गेला, तो किंवा त्याची जाणीव ही आमच्या पुढच्या पिढीला देणं ते आमचं काम आहे. भले आम्ही आमच्या मुलांना मराठी शाळेत इथे किंवा जिथे असू तिथे नाही टाकलं, बट मराठी शाळेची जाणीव किंवा आज मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये परदेशातही मराठी मुलं आहेत, आपल्यातली आहेत. ज्यावेळेला काल आम्ही इथे तयारी करून गेलो घरी आणि मुलाला सांगितलं की माझे मित्र किंवा आमचे आधीच्या बॅचवाले पण मुलं परदेशात आहेत, त्याला शॉक झाला की मुलं मराठी शाळेमधली मुलं परदेशात पण आहेत. ओके, भरपूर आहेत, आपल्या बॅचचे झाले किंवा आपल्या आधीच्या बॅचचे पण आहेत. सो ज्यावेळेला CV मध्ये मराठी शाळेचं नाव येतं ना, त्यावेळेला समोरचा क्वेश्चन करतो. जसं प्रतिभाने सांगितलं, ज्यावेळेला CV चालतो
बिईंग अ प्रोजेक्ट मॅनेजर, सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर, आम्हीही कॅम्पस ड्राईव्ह घेतो आणि सेम फंड मी पण अप्लाय करतो. ऐरोलीमध्ये ज्याला MIDC IT पार्क झाला, त्यानंतर अंबरनाथ, बदलापूर या साईडच्या मुलांना एक सुटकेचा निश्वास सोडला. बिकॉज ज्या IT इंडस्ट्री वेस्टर्न लाईनला होत्या त्या आम्हाला घेतच नव्हत्या, का आता आम्ही आउट ऑफ बाउंड्री राहतो. तर ज्यावेळेला आता या साईडला असल्यामुळे ज्यावेळेला अंबरनाथ, बदलापूरचे रिझ्यूम येतात त्याला आम्ही त्यांना एक स्पेशल कॉर्नर देतो, का की आपल्या इथली मुलं आणि बरीचशी मुलं आपल्या एरियातली पण भेटतात की ज्यांचे आम्ही इंटरव्ह्यू वेगळ्या पद्धतीने घेतो आणि त्यांना वेगळं ट्रीट पण करतो. कारण आम्हाला माहिती आहे की कोणी गाव म्हटलेलं चालत नाही. मला आज आहे, मी वेस्टर्न लाईनला जेव्हा जॉबला जायचो, एका वन साइड 3 तास ट्रॅव्हलिंग मी केलेलं आहे अंधेरी गोरेगाव जायला. त्यावेळेला ती पब्लिक म्हणायची की तू पिकनिकला येतोस. अंधेरीचा मुलगा 6च्या शिफ्टला 6:15ला पोचायचा, मी अंबरनाथवरून मी 5:45ला पोचायचो. दूधवाली ट्रेन म्हणतात पहिली ती पकडून, का तर आपल्याला ती सवय आहे, का तर आपल्याला माहिती आहे बफर टाइम घेऊन चालायलाच लागतं. ही शिकवण किंवा हे जे संस्कार आहेत ते आपल्या आई बाबांपासून, आणि दुसरे म्हटलं तर आमचे शिक्षक. आज ज्या वेळेला बिईंग अ सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर 550चा स्टाफ हँडल करताना जो त्रास होतो ना, तेव्हा जाणीव होते की वर्गामधल्या शिक्षकांनी किती त्रास घेतला. खरी गोष्ट आहे, ही खरी गोष्ट आहे. बिकॉज हातावरची 5 बोटं जशी वेगळी असतात तसं प्रत्येकाचं अंडरस्टँडिंग आणि प्रत्येकाची विलिंगनेस, प्रत्येकाची समजण्याची पद्धत ही वेगळी असते. हे आता समजायला लागलंय की यांना किती त्रास व्हायचा बिईंग अ शिक्षक. बिकॉज आता जी मुलं आमच्याकडे येतात ती ग्रॅज्युएट, MBA झालेली आहेत. तुमच्या लेवलला किंवा तुमच्याकडे जी मुलं येतात त्यांना काही नसतं, ती कोरी पाटी घेऊन येतात आणि त्यांना घडवायचं काम जे तुम्ही करतात, ते जे कष्ट तुम्ही घेतात त्याची जाणीव आता होते. एक मी गोष्ट नेहमी माझ्या कलिग्स मध्ये आम्ही डिस्कस करतो की जर सिनियर मॅनेजर म्हणून जर मी त्यांच्याकडे बघितलं ना, ते कधी नाही शिकणार. जर शिक्षकांनी त्यांच्या क्वालिफिकेशन नुसार जर मुलांकडे बघितलं, मुलगा कधी नाही शिकत. जेव्हा मी त्यांच्या सोबत बसून समजतो की त्याला किती पेन होत आहे, तर त्याला शिकायला पण आवड वाटते आणि त्याला समजायलाही तेवढं डिफिकल्ट जात नाही. हे काम आपले शिक्षक करायचे. आठवतंय की आपल्या वेळेला असं प्रायव्हेट ट्युशन हा कन्सेप्ट कधी नव्हता. बट जसं टीचरनी माझे म्हटलं, मॅडमनी म्हटलं की या बाई आपल्या घरच्यांसकट सर्वांना ओळख. आज ते नाही राहिले. आजच्या PTA मीटिंग होतात त्यावेळेला कळतं की हा कोणाचा तरी पॅरेंट आहे, बाबा आहे, पप्पा आहे. त्याशिवाय कधी कोणाची ओळख नाही होत किंवा तसं काही संवादच राहिला नाही. आजही ती भीती मनामध्ये होती की जर बाजूनी दातारबाई गेल्या घराच्या इथून तर कुठेतरी लपून राहायचं. बिकॉज कुठून काही निघेल माहिती नाही, कुठून कुठली गोष्ट कानाकोपऱ्यातून निघेल ती माहिती नाही. तो धाक आज झाला. आणि त्याच्यानंतर काही कारणास्तव सोनाली स्वतः जून महिन्यानंतर लेफ्ट झाली, पण तरीही आम्ही पुढे हा सगळा इव्हेंट केला आणि त्या सगळ्या इव्हेंटमध्ये आपण सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. कोणी पुणा, कोणी नाशिक, कोणी नागपूर, सगळीकडून इथे आलात. आपला वेळ काढून, वेळ देऊन आपल्या शिक्षकांना, शाळेला, सगळ्यांना भेट दिली. यासाठी मी सगळ्यांची मनपूर्वक आभारी आहे. आणि एका फोनमध्ये किंवा एका बोलतात ना समोरासमोर भेटून सुद्धा आपण कधी कोणाला लगेच पैसे देत नाही, पण आपला फक्त ग्रुप चॅटिंगवरती आज आपले 90,000 रुपये एका याच्यामध्ये क्षणामध्ये अकाउंटला आले. आणि तो विश्वास खूप जरुरी होता माझ्यासाठी तरी, कारण मी इथे खूप जणांना ओळखतही नाही आणि अजूनही नाही ओळखत की, कारण मी 7वी पर्यंत नव्हतेच, त्यामुळे भरपूर असे चेहरे आहेत जे माझ्यासाठी अनोळखी आहेत. पण तरी देखील तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला सहकार्य केलं आणि असं सहकार्य प्रत्येक वर्षी करा. आपण इथून पुढे नेहमीच भेटत राहू. आणि तसंच माझ्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांचं मनापासून म्हणजे बोलतात ना आभार, काय बोलू मला काही कळत नाहीये, सुचत नाहीये. एवढंच सांगेन की मी खूप आज आनंदी आहे की आपण सगळेजण इथे एकत्र आलो. आणि आता आपला केक कटिंगचा प्रोग्राम झाल्यानंतर आपण लगेच जेवायला सुरुवात करणार आहोत.